संविधानाच्या निर्मितीतली चांगली घडामोड. पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं की हे आपण सगळे आता फंडामेंटल राईट करतोय. आचार्य कृपलानीच्या अध्यक्षतेखाली ती फंडामेंटल राईटची कमिटी होती आणि खूप अभ्यासपूर्ण पद्धतीनं सामाजिक सगळ्या संदर्भांचा विचार करून भारतातल्या फंडामेंटल राईटची निर्मिती केली. आर्टिकल 12 पासून तर 35. ती केल्यानंतर डॉक्टर आंबेडकर सगळ्यांना म्हणाले की नुसते हक्क असून काय उपयोग आहे. या हक्कांची अंमलबजावणी करणारा मूलभूत हक्क टाक. आणि आर्टिकल 32 ची निर्मिती झाली. त्याला आपण रिट पिटिशन्स. आर्टिकल 32 मध्ये रिट पिटिशन्स आहेत. त्या रिट पिटिशनची अंमलबजावणी करण्याकरता न्यायालयांना हक्क आहेत. म्हणून आपण सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांना घटनात्मक न्यायालय असे म्हणतो. ते काही केवळ दोन भांडणांमधली न्यायालय नाही, घटनेचा अर्थ सांगणारी न्यायालय. त्यामुळे आपण त्यांना कॉन्स्टिट्यूशनल बेंच म्हणतो. या रिट्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या न्यायालयांमधनं जर कुठल्या मूलभूत अधिकारांचा संकोच झाला तर त्याबद्दल तुम्ही रिट पिटिशन करू शकता आणि आपल्या अधिकारांना पुन्हा पुनर्प्रस्थापित करू शकता.